की जय. श्रोते हो, आपण सगळेजण मिळून श्रवण करत आहोत दिव्यश्री गरुड पुराण. गरुड पुराणाला सुरुवात करण्याच्या अगोदर गुरुजींनी एक सूचना करायला सांगितली. ती सूचना अशी की तुम्हाला यादी टाकलेली गुरुजींनी, दहाव्याची यादी आली ना, तिकडे आली भावाकडे आली. हां, तर ते विचारा त्यांना यादी आलेली का, कुणाकडे आली, काय आलेली आहे. आणि जे दोन मी आता नको, होऊन जाऊ ना, लगेच नको, विचारून घ्या. फक्त मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. तर यादीमध्ये जितकं पण साहित्य आहे पहिलेपासून शेवटपर्यंतचं, तेवढं सगळं साहित्य डबलच ठेवायचं. कारण एका वेळेस आपल्या डबल पूजा चालणार आहे. तर एकाच साहित्यामध्ये असं हे नाही करायचं, त्यांचं वेगळं आणि आपलं जे काही असेल ते, म्हणजे डबल साहित्य. यादी एकच आहे पण साहित्य मात्र डबल, एवढं लक्षात घ्या आणि या स्मरणात ठेवा. आणि पुढच्या चौकशा करून तसं मग नियोजन करून घ्या वेळेवरती, व असं अडचणी नको उद्भवायला. तर गोपाल कृष्ण भगवान की जय. दिव्य श्री गरुड महापुराण की जय. तर श्रोते हो, आपण दिव्य श्री गरुड पुराण श्रवण करत आहोत. दिव्य श्री गरुड पुराण श्रवण करण्यासाठी निमित्त असतं. मग निमित्त काय की आपल्या घरामध्ये कोणी वृद्ध व्यक्तीने देह ठेवला की त्याचं निमित्त करून त्याच्या निमित्ताने ते अमृतमय ज्ञान आपण श्रवण करायचं असतं. आणि भगवंताच्या कथा, भगवंताचं जे निरूपण असतं, कथा असतात, त्या श्रवण केल्यानंतर कानांच्या माध्यमातून त्या आपल्या मनाच्या मंदिरामध्ये कायमस्वरूपी स्मरणात ठेवायच्या असतात. त्याचा संचय, त्याचा संग्रह आपल्या मनामध्ये करायचा असतो. कारण आपल्या मनामध्ये जेव्हा कानांच्या माध्यमातून आपल्या मनापर्यंत भगवंताची कथा पोहोचते, तेव्हा ती भगवंताची कथा भक्तीचा दीपक मनामध्ये प्रज्वलित करते. आणि ज्या मनुष्याच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीचा दीपक सतत प्रज्वलित असतो, तो मनुष्य ज्ञानशील बनतो, सतशील बनतो, सत्पात्री बनतो. आणि विशेष म्हणजे तो मनुष्य निष्पाप बनतो. कारण जो भगवंताचं नित्य स्मरण करतो तो सगळ्यांमध्ये भगवंत बघतो, त्यामुळे तो पाप करत नाही. आणि तो नित्य भगवंताचं स्मरण करतो, म्हणून त्याच्याकडनं पूर्वकाळात जे काही छोटे मोठे पातकं झालेले असतील, अगदी महाभयंकर पातकं झालेली असतील, तरी प्रभू म्हणतात मी माझ्या भक्तांच्या पाप आणि पुण्यांचा हिशोब कधी बघतच नाही. माझे भक्त एक वेगळी श्रेणी आहे की ते माझे भक्त आहे. सर्व धर्मांपरित्यज्य मामेका शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुच. अजामिळ किती भयंकर पापी होता हो. अजामिळासारखा पापी व्यक्ती तर मला वाटत नाही कलियुगात आजच्या काळात पण या भूतलावर कोणी एखादा तरी असेल. प्रभूंनी अजामिळाचा उद्धार करून टाकला. कावर अजामिळाने भगवंताची भक्ती एवढी केली, शेवट वृद्धापकाळामध्ये अजामिळाने एवढी भगवंताची भक्ती केली की भगवंताच्या नामसंकीर्तनाने, भगवंताच्या भक्तीने, भगवंताच्या नावाचा पुन्हा पुन्हा उच्चार करून त्याने स्वतःचे सगळे पापच भस्म करून घेतले, दग्ध करून घेतले. स्वतःचा आत्मा, मन, चित्त, विवेक सगळ्या गोष्टींना इतकं पवित्र करून घेतलं की भगवत धामाची त्याला प्राप्ती होऊन गेली. अजामेळ पापित यांत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. सुखानंद आनंद कैवल्यदारी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. भगवंताचा भक्त बना, बाकी भगवंत तुमच्या पाप पुण्याचा हिशोब सांभाळायला बसलेले आहेत. पण जोपर्यंत मनुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होत नाही, भगवंताची भक्ती करत नाही, भगवत विमुख होतो, तोपर्यंत त्याच्या छोट्या छोट्या पातकांचा सुद्धा हिशोब हा बघितला जातो. मग पूर्वजन्मातले पातकं, मग या जन्मातले पातकं, मग भविष्यातले पातकं, मग भूतकाळातले पातकं, मग वर्तमान काळातले पातकं, मग कायेने, वाचेने, मनाने, शरीराने घडलेले पातकं, त्या सगळ्यांचा हिशोब मनुष्याला द्यावा लागतो. मग या हिशोबातनं बाहेर पडण्याचं एकच साधन आहे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तर भगवंताच्या कथा श्रवण केल्याने भगवंताबद्दलची भक्ती मनामध्ये जागृत होते. मनुष्य भगवंताचा भक्त बनतो आणि जो भगवंताचा भक्त बनतो, भगवंत त्याची नौका भवसागरातनं पार करून देतात. बघा, ज्याची नौका संसार सागरामध्ये फसली, त्याची नौका तर त्या संसार सागरामध्ये डुबणारच आहे. पण भगवंताच्या भक्तीचा सहारा घेतला तर संसार सागरातली नौका तरणं सोडा, भवसागरात फसलेली नौका सुद्धा भगवंत तारून नेतात. गजेंद्रू महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे.
उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी अरे गजने आधा नाम पुकारा गरुड छोड़ कर उसे उबारा गजने आधा नाम पुकारा गरुड छोड़ कर उसे उबारा किया ग्राह संहार लेकर नाम तेरा हो गए भव से पार लेकर नाम तेरा. जे प्रभूंच्या नामाचा आश्रय घेतात ते संसार सागरातनं सोडा भवसागरातनं पार लागून जातात. जेव्हा गजेंद्रावरती मोठं संकट आलं आणि समुद्रामध्ये मगरमच्छने ग्राहकीने त्याचा पाय पक्का पकडला आणि गजेंद्राला पाण्यामध्ये ओढून न्यायला लागलं, तेव्हा गजेंद्राने आपल्या पत्नीला पुत्रांना आवाज दिला. कारण गजेंद्राला समजलं होतं की मी जीवनपर्यंत माझ्या ताकदीचा खूप मद केला आहे, गर्व केला आहे, अहंकार केला आहे. मला वाटलं होतं की या मगरमच्छी तर मी एकटा लढवून घेईल, पण पाण्यात मगराच्या ताकदीपुढे हत्तीची गजेंद्राची ताकदसुद्धा कमी पडायला लागली. पत्नीला मदतीला बोलवलं, पुत्रांना मदतीला बोलवलं, कोणी मदतीला आलं नाही. तेव्हा गजेंद्राने विचार केला की प्रभू तुम्हीच माझ्या मदतीला या. तर गजने आधा नाम पुकारा गरुड छोड़ कर उसे उबारा. एवढ्या संकटात गजेंद्र होता की भगवंताचं पूर्ण नाव सुद्धा तो उच्चारण करू शकला नाही, पण त्या आतुरतेने भगवंताला आवाज दिला होता. तर प्रभूंनी गरुडाला सांगितलं की पटकन चल, गजेंद्र संकटात, त्याला संकटातनं वाचवायचे. गरुडाचा वेग म्हणजे मनासी टाकील हे मागे गतीशी तुलना नसे. तरी प्रभूंना धीर पटला नाही की हा गरुड तिथे कधी पोचेल, कधी माझ्या भक्ताला वाचवेल. त्या गरुड नारायणावरून श्रीमन नारायणाने सरळ उडी मारून दिली. गजने आधा नाम पुकारा गरुड छोड़ कर उसे उबारा किया ग्राह संहार लेकर नाम तेरा हो गए भव से पार लेकर नाम तेरा. म्हणून श्रोते हो, भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या कथांचा, भगवंताच्या भक्तीचा मनुष्याने आश्रय घ्यायला पाहिजे. गरुड पुराण श्रवण करणारा व्यक्ती निष्पाप होतो. पहिले आपण प्रस्तावनेमध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या. लगेच पुढच्या अध्यायात काय बघितलं आपण, मृत्यूनंतरचे अद्भुत जग. दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं मृत्यूनंतर यमपुराचा प्रवास. तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की मनुष्याच्या पाप आणि पुण्यांचा वृत्तांत, यमलोकामध्ये यमधर्मराजांपर्यंत कसा जाऊन पोहोचतो, देवाचा सगळा न्याय प्रक्रिया किंवा न्याय व्यवस्था कशी आहे, इथे केलेले प्रत्येक पाप पुण्याचे गणित भगवंताला कसे कळतात. चौथ्या अध्यायात बघितलं कोणत्या कर्माने नरक प्राप्ती होते. पाचव्या अध्यायामध्ये बघितलं कोणत्या कर्माने कोणत्या योनीत जन्म होतो आणि कोणत्या कर्माने कोणते आजार प्राप्त होतात. आणि श्रोते, आपण सहाव्या अध्यायामध्ये बघितलं की स्वर्गात हे नरकातले पापी जीव मातेच्या उदरामध्ये कसा प्रवेश करतात. ऋतुकालाच्या कालखंडामध्ये प्राप्त झालेल्या गर्भधारणेने मलिन वृत्तीच्या पुरुषांचे गर्भ मातेच्या उदरात प्रविष्ट होतात. मलिन वृत्तीचे संतान जन्माला येते. म्हणून श्रीमन्नारायणांनी गरुडजींना 6व्या अध्यायात काय सांगितलं होतं की योग्य वेळ, काळ, परिस्थिती या सगळ्या गोष्टी बघितल्याशिवाय पुत्रप्राप्तीसाठी पतिपत्नींनी प्रयत्न करायला नको. आणि श्रोते हो, बघा ना तुम्ही, माता खरंच किती धन्य असते हो की 9 महिने 3.5 किलोचं वजन ती आपल्या उदरामध्ये ठेवते. म्हणजे अर्थात ती आपल्याला तिच्या उदरामध्ये जागा देते. नुसती जागा नाही देत बरं का श्रोते हो, माता जे अन्न खाते त्यातल्या अन्नाचा थोडा भाग ती आपल्याला देते. म्हणून सगळ्यात पहिलं अन्नदान त्या गर्भस्थ शिशूच्या पोटामध्ये त्याचं भरणपोषण कोण करते, तर माता करते. एवढंच नाही श्रोते हो, जो श्वास माता घेते त्यातला 20% 25% श्वास ती आपल्या बाळाला देते. म्हणजे ती प्राणदान करते. अन्नदान, प्राणदान. मातेच्या शरीरात जे रक्त बनतं त्या रक्तानेच आपलं शरीर सिंचित होतं. म्हणजे त्या रक्तानेच आपल्या शरीराची वृद्धी होते. तर आपल्याला माता रक्तसुद्धा काय करते, दान करते. त्याच्यानंतर अजून माता आपल्याला काय दान करते बरं, अस्थिदान. अस्थि म्हणजे आपल्या शरीरातले हाडं. अरे अस्थिदान असं दिव्य दान आहे की अग्नीमध्ये लोखंड टाकलं तर अग्नी त्याचं पाणी करून टाकतो, पण अग्नीची पण ताकद नाही की आपल्या अस्थिंचं तो राख करून टाकेल. हे आईने दिलेलं सगळ्यात मोठं अनमोल दान आहे, ज्याच्यामुळे आपला देह हा धष्टपुष्ट आणि भरभक्कम असा भरीव आहे. तर याला म्हणतात श्रोते हो अस्थिदान. त्याच्यानंतर श्रोते हो, सगळ्यात महत्त्वाचं दान म्हणजे अमृतदान. आईचं अमृत दुग्ध प्राशन करूनच आपलं शरीर हे परिपक्व व्हायला लागतं. डॉक्टर पण सांगतात की सुरुवातीच्या काळामध्ये बाळाला फक्त आईचं दूधच पाजा, त्याच्याने त्या शरीराची वाढ चांगली होईल, रोगप्रतिकारक शक्ती वगैरे वाढेल. तर ते अमृताचं दान कोण करतं, माता करते. आणि श्रोते हो, त्याच्यापेक्षा मोठा त्याग
त्याच्यापेक्षा मोठं दान माता पुत्रासाठी करते, ते म्हणजे लज्जादान. तुम्ही म्हणणार गुरुजी असं कसं बोलतात तुम्ही, तर तुम्हाला सांगतो बघा श्रोते हो, जी माता आपल्या पायाचं नखसुद्धा कधी दिसू देत नाही, त्या मातेजवळ जेव्हा ते बाळ असतं आणि ते बाळ रडायला लागतं, त्यावेळेस ती माता हा विचार नाही करत तुम्ही बसस्टँडवर, एका रेल्वे स्टेशनवर, एका 4 लोकांमध्ये, एका मी कुठे आहे, ती पटकन त्या बाळाला भूक लागली समजल्याबरोबर आपल्या पदराखाली घेते आणि कोणाचा विचार न करता ती बाळाला दुग्धप्राशन करते, अमृतदान करते, लज्जादान करते. ती कोणाचा विचार त्या बाळासाठी करत नाही, त्या बाळासाठी ती सर्वस्व ओवाळून टाकते श्रोते हो. आणि तेच बाळ मोठं झाल्यानंतर अहंकाराने, मदमत्सराने मातेला काही पण अपशब्द बोलून टाकतं, मोठ्या आवाजामध्ये बोलून टाकतं, काही धुंदुकारी तर हातसुद्धा उचलायला चुकत नाही. खूप खेद वाटतो, खूप दुःख वाटतं. अशाच एका धुंदुकारीची तुम्हाला आज गोष्ट सांगतो. भागवताच्या धुंदुकारीची गोष्ट नाही सांगायची, श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. तर तो मुलगा मोठा झाला, विदेशामध्ये फॉरेनमध्ये गेला, अमेरिकेला, खूप पैसे कमवले आणि घरी आला. तोपर्यंत आई बरीचशी म्हातारी होऊन गेली होती. तोपर्यंत याचं आईकडे लक्ष नाही. आईला म्हणे मला तुझ्या ऋणातनं मुक्त व्हायचं, तुला कुठे तिकडे अमेरिकेला घेऊन जाऊ आणि काय एवढं शक्य आहे का, तुझी काय किंमत असेल मला सांगून टाक, भरपूर पैसे मी कमवलेले आहेत, 1 कोटी 2 कोटी काय होत असतील ते मी देऊन टाकतो आणि तुझी व्यवस्था तू बघून घे, मग तू वृद्धाश्रमात जाऊन राहा, नाही तर मग तो काय तुला जिथे राहायचं तिथे राहा, मला काय सांगायचं म्हणायचं नाही, मला तुझ्या ऋणातनं मुक्त व्हायचं, तुझ्या ऋणातनं मी मुक्त झालो म्हणजे मी एकदाचा सुटलो, मी इथे आलो आहे भारतात, तर तुझ्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी मी आलेलो आहे, नाही तर माझं इकडे काही काम नाही, तिकडे तर मी लग्न पण करून घेतलं, मला छोटे 2 बाळ पण होऊन गेले, आता काय तुझी गरज नाही उरली, मला फक्त तुझ्या ऋणातनं काय व्हायचं म्हणे, मुक्त व्हायचं. माता म्हटली बाळा एवढा दमून थकून आला, एवढा प्रवास करून आला, बरं तुला ऋणातनं मुक्त व्हायचं आहे तर मला जरा थोडंसं गणित करावं लागेल ना, कुठे किती पैसे तुझ्यावर खर्च केले ते मी सगळं गणित वगैरे करेल आणि मग माझं गणित पूर्ण झालं की काय जी रक्कम असेल मी तुला सांगेल, तू मला देऊन दे, झालं तू ऋणातनं मुक्त. म्हणजे ठीक. मग आजूबाजूला जे आप्तेष्ट बंधू बांधव त्याचे मित्र होते त्यांच्याशी भेटायला गेला, मग फिरायला गेला, मग दिवसभर मौज मस्ती केली सगळी आणि बाहेरच जेवण वगैरे करून घरी आला. आणि घरी आल्यानंतर तो आपल्या अंथरुणावरती म्हणजे बेडवर पलंगावर झोपण्यासाठी गेला. आईने अगोदरच तिथे वाटीभर पाणी, जास्त नाही बरं का, एक वाटीभर पाणी टाकून ठेवलेलं होतं. जसं ते पाठीला थंड पाणी लागलं तसं आईवरती ओरडला, हे इथे ओलं कोणी केलं, इथे पाणी कोणी टाकलं. आईने सांगितलं बाळा माझं ऋण तुला फेडायचं होतं ना, अरे 5 वर्षांचा होत नाही तोपर्यंत माझ्या अंगावरती शी केली, उलट्या केल्या, ज्या अंथरुणात तुला मी घेऊन झोपायची ना, रोज रात्री त्या अंथरून तो 4 5 वेळेला ओलं करायचा बाळा, पण तुझ्या आईने कधी किळस नाही केली. पैशामध्ये आईची किंमत करतो का? त्यावेळेस त्याला लक्षात आलं, अरे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. तर श्रोते हो, या भूतलावरती जी बाळ जन्माला येताना 3 प्रकारचे ऋण घेऊन जन्माला येतं. सगळ्यात पहिलं देव ऋण, ज्या भगवंताने एवढं सुंदर शरीर दिलं, एवढे सुंदर नेत्र दिलं, त्या भगवंताचं माझ्यावरती इतकं ऋण आहे की माझं अख्खं आयुष्य त्याच्यावरती वाळून टाकून दिलं तरी त्या ऋणातनं मनुष्य मुक्त होऊ शकत नाही. दुसरा पितृऋण, अरे ज्या बापाने 25 वर्षापर्यंत कष्ट करून आपल्याला कमवून खाऊ घातलेलं आहे त्या बापाचे खूप ऋण आहेत. छोटंसं बाळ जन्माला आल्यानंतर जर वडील म्हटले की चल नाही सांभाळायचं, चल जाऊ द्यायला 4 रस्त्यावरती ठेवून द्यायचं, आपण वास्तुशांतीला तो बलीचा भात टोपलीत घालून ठेवतो तसं, तर आपली काय दुर्गती झाली असती. जन्माला आल्याला तर आपण कमवायला सुरुवात नाही केली, आपण कमवायला केव्हा लागलो 20 22 23 24 काहीतरी असे मोठे झालो तेव्हा आपण कमवायला लागलो, तोपर्यंत आपलं भरणपोषण कोणी केलं? त्याच मनुष्याने रात्रंदिवस आपल्यासाठी खस्ता खाल्लाय, तोच आपल्यासाठी रात्रंदिवस उभा होता. म्हणून पितृऋण कोणी परिपूर्ण नाही करू शकत, कोणीच फेडू शकत नाही. आणि तिसरं सांगितलंय मातृऋण, मातेचं ऋण. या जगात, या भूतलावर आणि जगात सोडा या ब्रह्मांडात कोणी फेडू शकत नाही. आणि माता बिचारी दिवसभर थकते, दिवसभर राबते आणि रात्री त्या बाळाला झोप येत नाही. ते बाळ 11 वाजता 11:30 12 अशा वेळेला ती अचानक रडायला लागतं व झोप लागत नाही बाळाला. तसंच त्याला उचलते आणि झोळीत टाकते आणि झोका देत काय म्हणते, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई,
गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई पडसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई अरे मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई देवकीन केली बाळा भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख गिळण्यासाठी केली पदराची झोळी जगा वेगळी ममता जगा वेगळी अंगाई जगा वेगळी ही ममता जगा वेगळी अंगाई. श्रोते हो, जगा वेगळी ममता फक्त माताच करू शकते. बघा तुम्ही, मातेच्या पश्चात कुणी कितीही जवळचा आप्त इष्ट असला तो बाळाला तोपर्यंतच कड्या खांद्यावर उचलतो, तोपर्यंतच खेळवतो जोपर्यंत बाळ शिव करत नाही, जोपर्यंत बाळ शी करत नाही, जोपर्यंत बाळ वांती करत नाही. एकदा का शिव केली, शी केली, वांती केली की कड्यावर घेतलेलं बाळ असं खाली ठेवतात की तसं त्यांच्या अंगावरती त्या बाळाने काहीतरी मोठं संकट टाकून दिलं, काहीतरी मोठी आपत्ती टाकून दिली आणि ती आई त्या बाळाची कधीच किळस करत नाही. म्हणून म्हटलंय श्रोते हो, जगा वेगळी ही ममता जगा वेगळी अंगाई. अरे त्या मातेसारखी ममता या जगात मनुष्याला कोणीच करू शकत नाही. आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा. म्हणून श्रोते हो, या मातेचं ऋण कोणीच या जगात परिपूर्ण करू शकत नाही. देवऋण पितृऋण आणि मातृऋण याला या जगात तोडच नाही. तसं ऋण तर सगळ्यांचं असतं. 2 रुपयाचा पेन कोणी सही करण्यासाठी दिला तरीसुद्धा आपल्याला पेन परत करताना आपण त्याला काय म्हणतो, थँक्यू म्हणतो की बाबा अरे तुझंसुद्धा माझ्यावरती ऋण आहे. एखाद वेळी गाडीमधलं पेट्रोल संपलं आणि आपण मित्राला फोन लावला आणि तो पटकन आपल्यासाठी पेट्रोल घेऊन आला तर त्याचंसुद्धा आपल्यावर खूप मोठं ऋण होऊन जातं. मग छोट्या छोट्या गोष्टींचं ऋण एवढं मोठं होतं. ज्या मातेने जन्म दिलेला आहे, ज्या मातेने 9 वर्ष उदरात ठेवलं, ज्या पित्याने 25 वर्ष खाऊ घातलं, ज्या भगवंताने अनमोल शरीर आपल्याला प्रदान केलं, यांचे आपल्यावरती किती सारे ऋण असतील. तर श्रोते हो, 6व्या अध्यायामध्ये सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की मनुष्याने जन्माला आल्यानंतर आपल्या मातापित्यांना अपार आनंद दिला पाहिजे, जिवंतपणे त्यांची होईल तेवढी सेवा करायला पाहिजे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांचे सगळे ऊर्ध्वदेहिक कर्म अतिशय श्रद्धेने करायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर 7व्या अध्यायामध्ये काय सांगितलं होतं, पुत्राचं महत्त्व सांगितलं होतं की पुत्र किती महत्त्वाचा आहे. दुसऱ्याने म्हणजे बब्रुवन राजाने त्या प्रेतासाठी ऊर्ध्वदेहिक क्रिया केल्या तरी प्रेताचा उद्धार झाला होता. मग पोटचा पोरगा जर माता पितांसाठी ऊर्ध्वदेहिक कर्म करेल तर त्या माता पितांना स्वर्गप्राप्ती का होणार नाही, हे 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलं. 8व्या अध्यायामध्ये श्रोते आपण बघितलं, जेव्हा मनुष्याचा प्राण जाण्याची वेळ येत असते तेव्हा काय काय गोष्टी करायला पाहिजे. मग शालिग्रामाचं तीर्थ पाजायचं, सारवलेल्या मंडलाकार जागेवरती सारवलेल्या जागेवरच ठेवायचं, उंचावर काटेवर बाचेवर ठेवायचं नाही. अशा अनेक गोष्टी आपण 8व्या अध्यायामध्ये बघितल्या. 9व्या अध्यायामध्ये बघितलं वृद्धापकाळामध्ये केले जाणारे कृत्य की वृद्धापकाळात काय करायचं. आपल्यासाठी कोणी राम राम म्हणेल, कोणी कृष्ण कृष्ण म्हणेल किंवा मरताना आपल्या मुखात राम राम येईल असा विचार न करतात जोपर्यंत अविकल इंद्रिय आहे, आपली वाणी, आपले कान शाबूत आहे, तोपर्यंत आपणच आपली भक्तिमार्ग करून घ्यायला पाहिजे. आपल्यासाठी कोणी धर्मकर्म करेल, दान धर्म करेल, त्यापेक्षा आपणच आपला दान धर्म आपल्यासाठी करून घेतला पाहिजे. जेवढं सत्कर्म मनुष्याला करता येईल तेवढं मनुष्याने स्वतःसाठी स्वतःच करून घेतलं पाहिजे. दुसऱ्यावरती विसंबून राहायला नको. हे आपण 9व्या अध्यायामध्ये बघितलं. 9व्या अध्यायामध्ये प्रायश्चित्त विधानसुद्धा बघितलं की आपल्या गुरूंच्या सांगण्यावरनं काहीतरी प्रायश्चित्त घ्यायचं आणि जीवनपर्यंत ते प्रायश्चित्त करून कायेने वाचेने मनाने पाप होणार नाही याची मनुष्याने काळजी घ्यायची आणि अखंड देवाचं नामसंकीर्तन करायचं. हे कितव्या अध्यायामध्ये बघितलं आपण, 9व्या. 10व्या अध्यायामध्ये बघितलं गर्भवती स्त्रियांचे अंत्यसंस्कार कसे करायचे, बालकांचे अंत्यसंस्कार कसे करायचे आणि संन्यासांचे अंत्यसंस्कार कसे करायचे. इथपर्यंत श्रोते हो आपण हे सगळं गरुड पुराणाचं दिव्य ज्ञान श्रवण केलेलं आहे. त्याच्यानंतर श्रोते हो आत्ता आपल्याला श्रवण करायचं आहे ते म्हणजे 11वा अध्याय दशगात्र विधी कसा करावा, हे आपल्याला याच्यात श्रवण करायचं आहे. बघा, मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं
पुत्राने पित्याच्या मृत्यूनंतर शोक सोडून धीर धरावा. तर पुत्राने माता पित्यांच्या मृत्यूच्या पश्चात शोक सोडून धीर धरावा आणि त्यांच्या पिंडदानाचे विधी सात्विक पद्धतीने श्रद्धेने भावनेने करावे. विनाकारण अश्रुपात करू नये. विनाकारण असा विचार करू नये की आम्ही इथे त्यांच्यासाठी दानधर्म केलं, त्यांच्यासाठी क्रियाकर्म केले तर त्यांना तिकडे ते कसे प्राप्त होतील, अशा प्रकारचे विचार मनामध्ये आणू नयेत. श्रीमन नारायण गुरुजींना सांगतात, अन्न वस्त्र दक्षिणा याचकासी पिल्या जाना ते पावते पितरांना ये विषयी शंका नसे. इथे त्यांच्या प्रित्यर्थ जे जे काही दान केलं ते तिथे त्यांना प्राप्त होतं, याच्याबद्दल काही शंका नाही आहे. आता फोनपेचा विषय जाऊ द्या, थोडा अगोदरचा विषय, जेव्हा फोनपेची सिस्टीम नव्हती, गुगल पे फोनपे नव्हतं, त्याच्या अगोदरचा विषय तुम्हाला सांगतो. समजा आपला कोणी आप्तेष्ट बंधू बांधव मुंबईला आहे आणि त्याने धुळ्यात आपल्याला फोन केला आणि सांगितलं की मला 10,000 रुपये लागत आहेत. मग आपण त्याला काय सांगायचो, तू तुझ्या टेरेसवरती ये, मी माझ्या टेरेसवरती येतो, इथून 10,000चं बंडल मी फेकतो, तिकडे तू कॅच कर, असं सांगायचो का? नाही. चल ठीक आहे, तुझ्या अकाउंटला पैसे मी टाकतो, तुला तिकडे मिळून जातील. मग इकडे त्याच्या अकाउंटला आपण पैसे जमा केले, मग कुठे केले? ते धुळ्याच्या बँकेला केले, ते तिथल्या बँकेला केले का? मग पैसे तिथल्या बँकेत मिळाले ना त्याला. मग हा जसा आपला सिस्टम आहे तसा प्रभूंचा सिस्टम आहे. आपण एवढे मास्टर माइंड आहेत, मग ज्याने आपल्याला बनवलं तो किती मास्टर माइंड असणार आहे. त्याला पण माहिती ना की मनुष्य किती बुद्धिमान आहे, आणि त्या मनुष्याला बनवणारे प्रभूसुद्धा अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक त्या तिष्ठादशांगुलम, त्याच्यापेक्षा 10 पावलं पुढे आहेत. तुम्हाला मुलाचं आणि वडिलांचं उदाहरण दिलं होतं ना, तुझे सगळे छक्के म्हणजे मला माहिती म्हणे, तू क्लासला जाणार नाही, तुला पायरीपर्यंत सोडतो मी. ते मुलगा काय करायचा, घरून निघायचा क्लासच्या नावाने, तो क्लासलाच जात नव्हता. ते क्लासच्या सरांची कंप्लेंट आली होती त्याच्या वडिलांना, म्हणून ते त्याला क्लासपर्यंत सोडायला गेले होते त्या दिवशी. तर जसं मुलाचं एकूण एक गोष्ट वडिलांना माहिती असते, तसं आपली एकूण एक गोष्ट परमेश्वराला भगवंताला माहिती असते. इथे आपण दान केलं तरी ते तिकडे त्यांना प्राप्त होत असतं. त्यामुळे पिंडदान विधी सात्विक पद्धतीने करायचे आणि शोक मात्र सोडायचा. जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जो जन्माला आला आहे ना श्रोते हो, त्याचा मृत्यू निश्चित आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे, त्याचा जन्मसुद्धा निश्चित आहे. तो जन्मालासुद्धा पुन्हा येतो. त्यामुळे त्या मृत्यूवरती खूप शोक करण्यापेक्षा तो शोक सोडून धीर धर्माचा संचय मनुष्याने करायला पाहिजे. कोणतीच दैवीय शक्ती नाही, उपाय नाही की ज्याच्याने मेलेला व्यक्ती पुन्हा जन्माला येऊ शकतो. एक आहे ना संत महात्मा होते, तपस्वी भगवंताचे भक्त. देव प्रसन्न झाले. माग काय मागायचं? म्हणे प्रभू माझ्या घरात कोणाचं निधन झालं तर मला खूप दुःख होतं, मला ते निधन बघवलं जात नाही. म्हणजे काय करायचं? माझ्या घरात कोणीच मरायला नको असं मला आशीर्वाद द्या. प्रभू म्हटले काहीच हरकत नाही. यमराजांना निरोप कळवून दिला की अमुक अमुक व्यक्तीच्या घरी यमदूतांना पाठवायचं नाही, विषय सोडून दे. यमराज म्हटले काही प्रश्न नाही, माझा थोडासा व्याप कमी होतोय तर मला आनंदच वाटणार आहे, काही कोणाला मी तिकडे पाठवणार. 300-400 वर्षे होऊन गेले, बिचारा परेशान. सगळे घरामध्ये म्हातारे कमवणारे तरुण लोक 2-4, सगळं घर वयोवृद्धांनीच भरलेलं. कोणाचं वय 150, कोणाचं 75, कोणी 200, कोणी 250. शेवटी पुन्हा भगवंताला शरण गेला. प्रभू प्रसन्न झाले. म्हणजे प्रभू तुमचं जन्म आणि मृत्यूचं चक्र जे आहे ना ते अतिशय योग्य आहे. प्रभू मी तुमच्याकडनं जो म्हणजे जो वरदान मी घेतलं होतं ते वरदान तुम्ही परत घेऊन घ्या. प्रभू म्हटले आता परत जरी घेतलं तरी एकाएकी आता काही होणार नाही, ते पुढे कालावधीपर्यंत ते आता राहतील आणि हळूहळू करून मग ते वैकुंठ लोकाला यमपुराला गमन करतील. तर श्रोते हो, जन्म मृत्यू वगैरे अशा गोष्टी चालूच असतात. मृत्यू न झाले बाल तरुण वृद्ध अजान कधीही. त्या मृत्यूला बालक कळत नाही, त्या मृत्यूला अजान कळत नाही, त्या मृत्यूला वृद्ध कळत नाही, की त्या व्यक्तीला स्त्री कळत नाही का पुरुष कळत नाही का काही नाही. त्याची वेळ झाली की तो बिचारा येतो आणि आपलं काम करून निघून जातो. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या जगामध्ये कायमस्वरूपी
कोणत्याही व्यक्तीसोबत राहणे कोणालाही शक्य नाही. या जगामध्ये कायमस्वरूपी कोणाही व्यक्तीसोबत कोणालाही कायमस्वरूपी राहणे कधीही शक्य नाही. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. अरे वियोगासाठीच तर मिलन होतं, हाच तर नेम जगाचा आहे. एकदा नारद मुनी श्रीमन्नारायणचं नामस्मरण करत त्यांचे बिचारे नेहमी शरण्यामध्ये फिरत होते, आनंदामध्ये होते, भगवंताच्या भक्तीमध्ये होते. नेमकी कामदेवांची नजर पडली. कामदेवांना जरा थोडासा चिडचिड व्हायला लागली की हे काय भगवंताची भक्ती करतात, हे संत महात्मे, यांची नीती, यांची प्रवृत्ती, यांची मानसिकता मला भ्रष्ट केल्याशिवाय चैन पडणार नाही. नारदजींजवळ गेले आणि काय म्हणतात, श्रीमन्नारायण. अरे नारदजी कसे आहेत? आम्ही पण विष्णूंची भक्त. हे काय भक्त नाही बरं का, पण दाखवायचं ना नारदजींना, हा मी पण भक्त. हा नारदजी तुम्ही असं करा ना, संसारात का नाही पडत? हे काय नारायण श्रीमन्नारायण हा? संसार करा. तुम्हाला माहिती का प्रपंचात किती सुख असतं, किती आनंद असतो. आणि त्या कामदेवाच्या संगतीचा परिणाम झाला. नारदजी वैकुंठात गेले आणि श्रीमन्नारायणांना म्हणे, प्रभू मला विवाह करायचा, किती दिवस मी संन्यासी राहू? प्रभू म्हटले ठीक आहे, थोडासा वेळ दे विचार करायला, विवाह करायचा तर करू. आता नारद मुनी म्हणजे विरक्तानाम शिरोमणी, ते काय असे तसे नाही आहे. भगवंताचं हृदय आहे ते विरक्तांमध्ये, सगळ्या विरक्तांचे शिरोमणी आहे. पण संगत से गुण आते, संगत से गुण जात. प्रभू म्हटले चल पोरगी पाहायला जाऊ तुझ्यासाठी. नारदजी एकदम खुश. आणि प्रभू खाली आले भूतलावरती आणि पर्यटन करता करता एका समुद्राच्या किनाऱ्यावरती घेऊन गेले. म्हणे आता असं कर, याच्यात जरा डुबकी बिबकी मार, जरा फ्रेश वगैरे हो, मस्त तयारी बियारी कर, मग पावडर भांगपट्टी वगैरे करू आणि मग जाऊ पुढे. कुठे मुलगी मिळते का वगैरे गंमत, म्हणजे मुलगी मिळते का नाही काय नाही चर्चा करायला बघायला. कोणी ना कोणी कुठे ना कुठे मुलगी मिळूनच जाईल तुला, पण जरा फ्रेश तर होऊन घे. जसं नारदजींनी त्या समुद्राच्या पाण्यात डुबकी मारली, तर एक डुबकी मारल्यानंतर माणसाला वरती यायसाठी किती वेळ लागतो बरं? सेकंद. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 5 सेकंद आपण गृहीत धरू. 5 सेकंद पण लागत नाही, तेवढं गृहीत धरू. भगवंताची माया कशी ते तुम्हाला सांगतोय मी. तेवढ्या 5 सेकंदात नारदजींचा सगळा संसार होऊन गेला. नारदजींना सुंदर पत्नी प्राप्त झाली, तिच्याशी लग्नही झालं, 2 पोरंही झाले. त्या पत्नीने जाऊन तिच्या माहेरी जो राजा होता त्या राजाजवळ जाऊन तक्रार सुद्धा करून दिली की मला हे खूप त्रास देतात. कोण? नारदजी म्हणजे पती खूप त्रास देतात असं म्हणून कंप्लेंट करून दिली त्या राजाजवळ. त्या राजाने सांगितलं की या नारदजींना स्त्रीचा छळ केला, पत्नीचा छळ केला, म्हणून आत्ताच्या आत्ता फाशीची शिक्षा द्या. आणि जसं त्यांना फाशी द्यायला तख्तावरती उभं केलं आणि दोर वगैरे तो गळ्यात वगैरे टाकला, तोपर्यंत प्रभूंनी धरलं मान आणि खेचली वरती. तेव्हा त्या पाण्यामधून जसे बाहेर आले, प्रभू वाचवा करून आकांत तांडव करायला लागले. तेव्हा प्रभूंनी शुद्धीत आणलं. काय झालं? म्हणे प्रभू लग्न झालं, पोरं झाले, असं झालं तसं झालं, मला तर फाशी होणार होती. म्हणे अरे जे तुला 2, 4, 5 सेकंदात दाखवलं ना त्याचंच नाव संसारी, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे. जे लोक 70 वर्षात 100 वर्षात करतात तुझं ते मनोरथ काही सेकंदात मी काय केलं? परिपूर्ण करून दिलं. अरे वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. तर या जगामध्ये कायमस्वरूपी कोणीच कोणासोबत राहू शकत नाही. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर श्रोते हो, या जगात कुणीच कोणासोबत आयुष्यभर राहू शकत नाही. वियोग हा ठरलेला आहे. वियोगासाठीच तर मनुष्य एकत्र येतात. मी तुम्हाला अगोदर पण बोललो होतो की हा संसार, हा परिवार म्हणजे पाणोठ्यावरती जमलेल्या पशुपक्ष्यांसारखा आहे की त्यांचे पाणी पितात, थोडा वेळ ते घुटमळ करतात आणि आपल्या दिशेला आपल्या मार्गाला ते उडून जातात. तर कायमस्वरूपी कोणीच कोणासोबत राहू शकत नाही. सकाळी तयार केलेलं अन्न संध्याकाळी नाश पावतं. त्या अन्नाने भरण पोषण झालेल्या शरीराच्या दीर्घ आयुष्याची मनुष्याने काय
कथा करावी म्हणे, त्याची अपेक्षा काय करावी दीर्घायुष्याची. आता पुत्र, जर एखाद्याला पुत्र नसेल तर त्याचे अंत्यसंस्कार कोणी करावे, तर त्याची मुलगी असेल तरी करू शकते, पत्नी असेल तरी करू शकते. आणि जर तिचे भाऊ असतील, लहान भाऊ, मोठा भाऊ किंवा नातेवाईक, नातलग, तर कोणी पण व्यक्तीने पुढे येऊन अंत्यसंस्काराचा विधी करायला पाहिजे. आणि जर कोणी पुरुष पुढे येऊन अंत्यसंस्काराचा विधी करायला तयारच नसेल तर अशा प्रसंगी पत्नी, कन्या त्यांना सुद्धा पूर्ण अधिकार श्रीमन्नारायणांनी देऊन ठेवलेला आहे. पण आपली संस्कृती पुरुष प्रधान आहे, त्याच्यामुळे प्राधान्य शक्यतोवर कोणी पुरुष असेल तर त्यांनाच प्राधान्य द्यायचं. आणि जर वेळ प्रसंग येऊनच गेलेला आहे तर मात्र मग स्त्रीला सुद्धा पुढे व्हावं लागतं. बऱ्याच वेळेला आता काही ठिकाणी असे प्रसंग येतात की दशगात्र विधीसाठी कोणी पुरुष नसतो बसण्यासाठी तिथे, तर काही कारणाने मुलींनाच त्यांच्या मातापितांच्या बरोबरही कर्म करावे लागतात. मग ते म्हणतात की गुरुजी आम्ही बसलं तर चालेल का, तर मग करावं लागतं. कारण पूर्वीचा काळ काय होता, स्त्री आत्मनिर्भर नव्हती, त्याच्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीमध्ये मागे केलं जायचं. आज स्त्री आत्मनिर्भर बनलेली आहे, त्याच्यामुळे जर गरज पडली तर तिला पुढे व्हावंच लागतं, तर करायला पाहिजे. आणि श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतायत की समजा 4 भाऊ आहेत, उदाहरण समजून घ्या बरं का, 4 भाऊ आहेत, त्या 3 भावांना कन्याचे किंवा संतानच नाही झालं म्हणे, आणि एका भावाला पुत्र झाला, ते सगळे भाऊ म्हणजे 3 भाऊ पौत्रिकच म्हटले जातील, ते निपुत्रिक म्हटले जाणार नाही. म्हणजे याने जरी त्यांचे क्रियाकर्म व्यवस्थित करून दिले तरी सुद्धा पुत्राने केल्याप्रमाणेच फल प्राप्त होईल आणि ऊर्ध्वगती त्यांना प्राप्त होईल, म्हणजे स्वर्गाची मोक्षाची प्राप्ती त्यांना होईल, ते पुत्रवान समजले जातील. आणि श्रोते हो बघा, वडिलोपार्जित संपत्तीची विभागणी झालेली असली तरी सुद्धा दशगात्र विधी पासून वर्षश्राद्धापर्यंतची विधी ज्याने अग्निसंस्कार केलेला आहे त्यानेच करायची. ते विधी असे वेगळे वेगळे करायचे नाही की 3 भाऊ आहे, मग एक म्हणतोय मी माझं गावाकडेच करून घेईल, एक म्हणतोय नाही मी नाशिक त्र्यंबकला जाऊन करेल, एक म्हणतो मी पैठणला जाऊन तिकडे करेल, मग मी तिकडे दशक्रिया करेल आणि मग सांवत्सरिक श्राद्ध माझ्या घरी करून घेईल. असं कधीच करायचं नाही. आपले म्हणजे संपत्तीची विभागणी जरी झालेली असली, समजा काही वादविवाद जरी असले तरी तात्पुरत्या सगळ्या वादविवादांना बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एकत्र स्वरूपात आपण धनाने, मनाने, शरीराने सहकार्य करून तो कार्यभाग साधून घ्यायचा, परिपूर्ण करून घ्यायचा. आपण वेगळे कर्म करायचे नाही. असंच 2 भाऊ होते, खूप भांडत होते एकमेकांशी संपत्तीवरनं, त्या प्रॉपर्टीवरनं. वडील म्हातारे होते बिचारे, 70-75 वर्षांचे, काठी टेकत त्या मुलांजवळ गेले, हात जोडून विनंती केली, वडील आहे, वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो फक्त आजचा दिवस भांडण करू नका, उद्या तुम्हाला भांडण करायचं तर भांडण करा, आणि एकमेकांचे डोके फोडायचे तर एकमेकांचे डोके फोडा, मी तुमच्यामध्ये पडणार नाही. आणि भांडणं कशावरनं, त्या प्रॉपर्टीवरनं भांडणं चालू होते. दुसऱ्या दिवशी वडिलांनी त्या दोघांचा हात धरला आणि त्यांना म्हटले चला गावाकडे, तुम्हाला काही दाखवायचे, मला काही गोष्टी दाखवायच्या आहे. गावाकडे घेऊन गेले. एक मोठा आलिशान बंगला होता, माडी, त्याला पूर्वीच्या काळात माड्या राहायच्या पहा, तशी आलिशान माडी, भव्य आणि दिव्य माडी होती. त्यावेळेस त्या वडिलांनी सांगितलं की ही जी माडी आज बेवारस पडलेली आहे ना, या माडीसाठी 2 भावांनी एकमेकांशी एवढं भांडण केलं की ते 2 भाऊ समाप्त होऊन गेले, ते संपून गेले. आणि कालांतराने त्यांचे मुलंसुद्धा दुसरीकडे जाऊन स्थायिक झाले आणि आज ही प्रॉपर्टी बेवारस पडलेली आहे. अरे सोन्याची लंका असलेला रावण आज ती लंका खंडर बनून पडलेली आहे. प्रभूंची द्वारका नगरी सोन्याची होती, या समुद्रात 5000 फूट खाली जाऊन पडलेली आहे. आणि तुम्ही काय संपत्तीवरनं भांडणं करताय. अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. कितीही संग्रह केला तरी शेवटी त्या संग्रहाचा अंत नाशच आहे. एक तर धनाचा तरी नाश होतो, एक तर धनपतीचा तरी नाश होतो, दोघांपैकी एकाचा नाश होणार. म्हणून संपत्तीसाठी भांडणं करण्यापेक्षा किंवा संपत्तीची विभागणी झालेली आहे म्हणून आम्ही आमचं वेगळं निपटून घेऊ, आमचं पाहून घेऊ, असं करायचं नाही. कमीत कमी दुःखात तरी नातेवाईकांनी, भावंडांनी एकत्र आलं पाहिजे. सांगायचा उद्देश, संपत्तीची विभागणी झालेली असली तरीसुद्धा कुठल्याच प्रकारचे हे कर्म वेगळे करायचा शास्त्राने अधिकार दिलेला
नाही. शास्त्र म्हणतं किंवा श्रीमान नारायण गुरुजींना म्हणतं की अशा वेळेला वादविवाद बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे. ज्याने अग्निसंस्कार केलेला आहे त्यालाच तो अधिकार आहे, त्यानेच पुढचे सगळे विधी करायचे असतात. बाकीच्यांनी तनाने मनाने आणि धनाने त्याला सहकार्य करा, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. पृथ्वीला प्रदक्षिणा करून जे पुण्य प्राप्त होतं श्रोत्यो, ते माता पितांचे ऊर्ध्वदेही कर्म करून पुत्राला प्राप्त होतं. पिंड हे 9 दिवस करायला हवे. पहिल्या दिवशी विधीपूर्वक जे अन्न अर्पण केले जाते त्याच अन्नाने 9 दिवस पिंड. ठीक आहे ना. काही तर श्रीमन नारायण गुरुजींना म्हणतायत की गरुडा पहिल्या दिवसापासून पिंडदान आहे. म्हणजे मी तुम्हाला पहिले 6 पिंड सांगितले ना, 6 पिंड सांगितले होते ना पहिले मी तुम्हाला. मला वाटतं काहीतरी 8व्या अध्यायात सांगितले होते का? हां, 8व्या अध्यायात सांगितले होते मी. पहिले 6 पिंड, शवाचा जिथे प्रेत ठेवलेले तिथला पिंड, द्वारदेशीचा पिंड, आंघोळीचा पिंड, पांथनावाचा पिंड, चितेजवळचे 2 पिंड, चितेजवळचा 1 पिंड आणि प्रेताच्या हातामधला उजव्या हातामधला 1 पिंड. तर हे 6 पिंड आणि 10व्याचे 10 पिंड. तर आज जसं आपण करतो की 10व्या दिवशी करायचे, तर 10 पिंड आपण एकदम 10व्याच दिवशी देतो. तर श्रीमान नारायण गुरुजींना सांगतायत म्हणजे पूर्व काळामध्ये कसं व्हायचं ते आता आपण श्रवण करून घेऊ. आणि आत्ता आपण आपल्या काळाप्रमाणेच चालायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा नसतो. कारण हे जे गरुड पुराण श्रीमन नारायणांनी गुरुजींना सांगितले ते सहस्र वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. आज सहस्र वर्ष उलटून गेलेले आहे. त्याच्यामुळे त्यावेळेचा जो काळ होता त्याप्रमाणे ते बरोबर होतो आणि आजच्या काळाप्रमाणे आजचं आपलं बरोबर आहे. कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. प्रवाहाच्या दिशेने माणूस चालला तर ठीक, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालला तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून मग पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक दिवसाला 1 पिंडदान केलं जायचं. 10 दिवसांपर्यंत आपल्या घरी आपल्या माता पितांच्या निमित्त ऊर्ध्वदेही कर्म पिंडदान हे स्मशानात जाऊन करायचे लोक, किंवा तशी ती प्रथा होती. आपणही तसंच सगळं करतो. फक्त आपण आता प्रत्येक दिवसाचं पिंडदान न करता डायरेक्ट 10व्याच्या दिवशी एकत्र स्वरूपात 10 पिंड देतो. मग या 10 पिंडांनी काय होतं बरं? तर पहिल्या पिंडाने शिरो अवयव प्राप्त होतो. मग गुरुजी काय करतात? नावाचा गोत्राचा उच्चार करतात आणि काय म्हणतात? काश्यपस गोत्राः आदित्यनाम्नाः अस्मत्प्रेताः प्रेतस्य प्रेतद्वनिवृत्त्यर्थमुत्तमलोकप्राप्तये प्रथमे हनि शिरो अवयव निष्प्रीत्यर्थम येषां प्रथमपिंडं मया दीयते उपतिष्ठतु वृत्ते जनम. असं म्हणून पिंडदान केलं की त्या पिंडाने त्या जीवात्म्याला शिरो अवयव प्राप्त होतो. मग दुसऱ्या पिंडाने कर्णाक्षिनासिकायां प्रतिमोक्षप्राप्त्यर्थमेषां पिंडम उपतिष्ठतु. मग दुसऱ्या पिंडाने कर्ण म्हणजे कान, अक्ष म्हणजे नेत्र, नासिक म्हणजे नाक, असं मुख इथपर्यंतची अवयव प्राप्त होतात. मग तिसऱ्या पिंडाने काय होतं? भुज म्हणजे बाहू आणि छातीचा भाग हा तयार होत असतो. त्याच्यानंतर चौथ्या पिंडाने पाठ बनायला लागते, पोट बनायला लागतं. 5व्या पिंडाने उदर पूर्ण बनून जातं, नाभी बनून जाते. 6व्या पिंडाने कटी प्रदेश बनतो आणि जननेंद्रिय बनतात, गुप्तेंद्रिय बनतात. 7व्या पिंड सांगितलं ना तुम्हाला, 6वा 7वा. 7व्या पिंडाने जननेंद्रिय वगैरे बनतात. 8व्या पिंडाने पायांपासून मांड्यांपासून गुडघ्यांपर्यंतचा भाग तयार होतो. 9व्या पिंडाने गुडघ्यांपासून ते खालचा सगळा पायाचा भाग तयार होतो आणि 9व्या पिंडापर्यंत यातना देह त्या जीवात्म्याला प्राप्त होऊन जातो. पण त्याच्यामध्ये भावना, रक्त, वीर्य, बल, तेज, मांस, अस्थि, रज या सगळ्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी, त्याचा तापोपशमनासाठी, त्याला क्षुधा तृषा प्राप्तीसाठी, प्रेताला प्राण प्राप्त व्हावा या अनुषंगाने आपण 10वा पिंड त्या ठिकाणी देत असतो. आणि अशा प्रकारे जसं आपलं शरीर आहे तसंच्या तसं शरीर त्यांना प्राप्त होत असतं. तेव्हाच ते यमलोकाची यात्रा सुरू करू शकतात. अन्यथा त्यांना प्रेत योनी प्राप्त होते. आणि बब्रुवन राजाला प्रेताने काय सांगितलं होतं? राजा, प्रेताची योनी सगळ्यात वाईट योनी आहे. राजा, अरे तुमचं 1 वर्ष उलटतं, आमचे फक्त 12 दिवस हिशोबात धरले जातात. राजा, खूप दुष्कर योनी आहे. म्हणून या ऊर्ध्वदेही कर्मांचं इतकं सारं महत्त्व आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये फेसबुकवर, व्हॉट्सअपवरती चर्चा होती, मृत्यूभोज बंद व्हायला पाहिजे, मृत्यूभोज बंद व्हायला पाहिजे. म्हणजे माता पिता गेल्यानंतर आपण कुठल्याच प्रकारचे क्रियाकर्म करायचे नाही, लोकांना अन्नदानसुद्धा करायचं नाही, असा त्याचा अर्थ.
आता मला सांगा, तुम्ही क्रियाकर्म म्हणजे तुम्ही म्हणजे आता असं स्वतःवर नाही घ्यायचं, मी जनरल सगळ्यांना उद्देशून बोलतोय किंवा लोकांनी हे क्रियाकर्म करणं बंद करून दिलं, परिणाम काय होणार आहे? काय बा लोकांना दहावी करणं बंद करून दिलं म्हणून गुरुजी लोक उपाशी राहतील असं तर अर्थ त्याचा होत नाही. बरं, आपण दहाव्याला म्हणजे गंधमुक्तला आपण 50-100 लोकांना जेवण दिलं नाही, मग त्यांना काय जेवायला मिळणार नाही असा पण त्याचा अर्थ होत नाही, बरोबर? मग हे का करायचं असतं की ज्या मातापितांचे माझ्यावरती इतकी उपकार आहे की 50-100 लोक काय रे, हजारो लोकांना अन्नदान केलं तरी त्यांच्या उपकारातून तर माझी परतफेड होणंच नाही आहे. पण त्यांच्या निमित्त मी जेवढे लोक जेवण देईल, अन्नदान देईल, त्याचं पुण्य त्यांना प्राप्त होईल. म्हणजे त्या पुण्याने त्यांना स्वर्गमोक्षाची प्राप्ती होईल. त्यांच्यासाठी मी जे दान करेल, ब्राह्मणांना, गुरुजनांना, संत महात्म्यांना किंवा गोरगरिबांना दान करेल, त्याच्या पुण्याने त्यांना मोक्ष प्राप्त होईल, त्यांची ऊर्ध्वगती होईल. आणि दशरात्र विधी हा त्यांना अवयव प्राप्त, ज्या मातेपासून मला देह प्राप्त झाला आहे, ज्या पित्यापासून मला देह प्राप्त झालेला आहे, त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांना देह देण्याचं माझं काम नाही आहे. का रे, जीवो जीवस्य जीवनम, त्यांनी मला जीवदान दिलेलं आहे म्हणून त्यांना पुन्हा जीवदान देणं हे माझं उत्तरदायित्व बनतं. एवढी सोपी गोष्ट आहे. आणि म्हणून मनुष्याने या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा करायला पाहिजे नाही, जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि भरभरून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. त्यामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता मनुष्याने आपल्या शक्तीप्रमाणे पूर्ण ताकद मनुष्याने लावायला पाहिजे. एक वेळेस देवाचं काही करण्यात कमी झालं ना, काही बिघडत नाही. देवाचे भक्त लाखो आणि करोडो, पण आपल्या मातापितांचे तर आपण एकुलते एक आहे ना, आपल्याशिवाय त्यांचं कोण आहे? म्हणून पितरांच्या क्रियाकर्मांमध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता करायची नाही. आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे चौल करायचं, मुंडन संस्कार करायचं आणि अशा प्रकारे सगळे विधी करायचे. जो पुत्र आपल्या मातापितांच्या निमित्त मुंडन करत नाही असा पुत्र संसाराला तरुण जाणारा पुत्र कसा म्हणता येईल? म्हणून मुंडन करायचं. आणि दशगात्र विधी वगैरे सगळं झाल्यानंतर विष्णूंचं स्मरण करायचं. गाईला नैवेद्य, कावळ्याला नैवेद्य आणि कुत्र्याला श्वानबली, कागबली, श्वानबली आणि गोबली हे 3 नैवेद्य अर्पण करायचे. नंतर स्नान करूनच घरी यायचं. आणि घरी आल्यानंतर जेव्हा आपण शुद्ध श्राद्ध म्हणजे गंधमुक्त नावाचा विधी करतो, त्याच्यानंतर सगळा विधी वगैरे झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घरामध्ये देवांची देवपूजा करायची. कारण इतके दिवस तुम्ही सूतक असल्यामुळे देवपूजा केली का? नाही केली. एवढे दिवस देव पाळशेत म्हणून आमचं सूतक निवृत्त झालं. आम्ही भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन आलो, भोलेनाथांना जल अर्पण करून आलो. म्हणजे एवढ्या मोठ्या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला परवानगी मिळून गेलेली आहे शास्त्राची. तुम्हाला तिथं कोणी आता बंधन करू शकत नाही किंवा तुम्हाला तुमचं मन पण आता अटकाव करू शकत नाही. असं जर कोण सांगितलं की नाही मंदिरात जाऊन या, तर कोणी काय म्हणेल, महाराज नाही ना, सुतकात नाही ना महाराज. कोणाला माहिती? कोणाला माहिती का काय? मला माहिती ना, मला सुतक आहे, कसं काय मंदिरात जाऊ? नाही ना, चालणार नाही ना, बरोबर ना? आपलं मन आपल्याला सांगतं. पण जेव्हा शुद्ध श्राद्ध होतं त्यावेळेस आपल्याला मनाची पण अनुज्ञा मिळून जाते, शास्त्राची पण अनुज्ञा मिळून जाते आणि विप्रांची म्हणजे देवाची, ब्राह्मणाची अनुज्ञा मिळून जाते. मग तिथे पूजन वगैरे झालं, जल वगैरे अर्पण झालं, आलो घरी, का कोणी पण व्यक्तीने पटकन देव साधे धुवून पुसून स्वच्छ करून गंध, अक्षत, हळदी, कुंकू वाहून, फूल वाहून ठेवून दिले तरी चालतं. मग देवाचा नैवेद्य दाखवून द्यायचा. मग लगेच गाईचा गोग्रास अर्पण करून द्यायचा. लगेच एक नैवेद्य स्मशानात जाऊ द्यायचा. शुद्ध श्राद्धाचा 3 देवाचा, गाईचा, स्मशानातला, कावळ्याचा. राहिलं कोण? कुत्रा राहिला का सांगायचा? श्वानबली. तर 5वा नैवेद्य श्वानाचा. असे 5 नैवेद्य करून द्यायचे. त्याच्यात गोग्रास म्हणजे गाईचा नैवेद्य पण येऊन जातो. तर श्रोतेहो, या ठिकाणी 11वा अध्याय आपला परिपूर्ण झाला. याला म्हणतात दशगात्र विधी. दशगात्र विधी कसा करावा, दशगात्राचे नियम काय, दशगात्र कसं करावं, दशगात्र का करावं, दशगात्र का बरं करावं, दशगात्र कशासाठी करावं, हे सगळं श्रीमन्नारायणांनी गरुडजींना निवेदन केलं. श्रोतेहो, आपण श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड पुराण. आता अध्याय क्रमांक 12वा सुरू होईल. जे श्रीमन्नारायणांनी गरुडजींना सांगितलं, मी तसंच्या तसं तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश, माझा प्रयत्न आहे. माझं बोलताना कुठल्याही प्रकारे शब्द मी स्वतःचे वापरत नाही किंवा स्वतःच्या मनाचं काही सांगत नाही. जे मला माझ्या गुरुमुखातनं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, श्रीमन्नारायणांच्या कृपेने मला जी बुद्धी प्राप्त होते, त्यानुसार मी तुम्हाला मनाच्या आत्मीयतेने हे गरुड पुराणाची कथा मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे असं नाही की स्वतःच्या बुद्धीने काहीतरी विचार करून जोडून सांगतो, असं काहीही नाही. जसं प्रभूंनी बुद्धी दिली, जसं माझ्या गुरूंनी मला ज्ञान दिलं आहे, त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न मी माझा आहे. तर श्रोतेहो, आता आपल्याला श्रवण करायचं आहे दिव्य श्री गरुड पुराणाचा अध्याय क्रमांक 12वा. तर पूर्वीच्या काळी
5 प्रकारचे तांब्याचे कलश आपल्या पूर्वजांच्या निमित्त दान केले जायचे. आता गरुड पुराण हा खूप प्राचीन ग्रंथ आहे, त्याच्यामुळे ज्या गोष्टी आजच्या काळानुसार आपल्याला शक्य आहे करणं त्या गोष्टी आपण करायच्या, आणि ज्या गोष्टी पूर्वीच्या काळाप्रमाणे शक्य होता पण आजच्या काळाप्रमाणे शक्य नाही, मग त्या गोष्टी मनुष्य करू शकत नाही. जेव्हा श्रीमन्नारायणांनी गरुडजींना हे दिव्य ज्ञान सांगितलं होतं तेव्हा 64 रुपयाला दूध देणारी सवत्स धेनू मिळायची. किती रुपयाला? 64 रुपयाला. हां, आणि आत्ता जर धेनू दान करायचं म्हटलं तर चांगल्या गाईची किंमत किती असणार आहे? तर त्यावेळेचा काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये अंतर खूप मोठं आहे. तर या ठिकाणी प्रेताचा प्रेतघट दान करण्याचा विधी सांगितला गेलेला आहे की 5 कलश बनवायचे म्हणे सोन्यापासून, की जे शुद्ध सोन्यापासून बनलेले 5 कलश. मग त्या 5 कलशांमध्ये मध्यभागी जो कलश ठेवलेला आहे त्या 5च्या मध्यभागी बरं का, त्या कलशावरती प्रेताची प्रतिमा स्थापन करायची. मग एक कलश पूर्वेला ठेवायचा, त्याच्यावरती विष्णूंची प्रतिमा. एक कलश दक्षिणेला ठेवायचा, त्याच्यावरती यमराजांची प्रतिमा. एक कलश पश्चिमेला ठेवायचा, त्याच्यावरती त्याच्यावरती ब्रह्मदेवांची प्रतिमा. एक कलश उत्तरेला ठेवायचा, त्याच्यावरती भोलेनाथांची प्रतिमा ठेवायची. मग त्या सगळ्या देवतांचं विधिवत पूजन करायचं. नंतर त्या देवांना हव्य अर्पण करायचं, म्हणजे त्या देवांसाठी यजन करायचं, हवन करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर मधाने किंवा तुपाने भरलेला किंवा पाण्याने भरलेला तो सुवर्णाचा घट, म्हणजे मधला जो प्रेत घट आहे तो प्रेत घट हा दान करायचा. बाकीचे कलश नाही दान केले ते 4 तरी चालतील, पण मधला जी प्रेताची प्रतिमा ठेवलेली आहे तो घट काय करायचा? दान करायचा. याला म्हणता प्रेताचा प्रेत घट दान करणं. जे बब्रुवन राजाला प्रेताने पण सांगितलं होतं, प्रेताचा प्रेत घट दान कर, प्रेताचा प्रेत घट सगळ्या अमंगलाचा नाश करतो. मग आजच्या काळात सोन्याचा कलश दान करणं शक्य आहे का बरं? तर नाही शक्य. मग तांब्याचा दान करायचा. आपण आपल्या शक्तीने यथाशक्ती यथाभक्ती तांब्याचा छोटासा कलश आणायचा आणि तो दान करायचा. कळशी किंवा कलश प्रेताच्या निमित्त दान करायचा. त्याला म्हणतात प्रेत घट दान. त्याला काय म्हणतात? प्रेत घटाचं दान, जे सगळ्या प्रकारच्या अमंगलाचा नाश करतं, म्हणून ते दान करायचं. नंतर त्यांनी वापरलेले वस्त्र, कपडे, शय्या, पांघरून अंथरून वापरलेले कपडे, चप्पल वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या घरातनं बाहेर काढून टाकून द्यायच्या असतात. याच्याने काय होतं की त्या गेलेल्या जीवात्म्यांची आसक्ती त्याच्यामध्ये अडकत नाही, त्यांचा मार्ग सुखद होतो आणि ते बंधनातनं मुक्त होतात. नाहीतर एखाद्या आवडत्या गोष्टीत त्यांचा जीव अडकला तर त्यांची यात्रा कठीण होते, किंबहुना ते मार्गक्रमण करत नाही. त्यामुळे यमदूत त्यांना अजून त्रास देतात, अजून यातना देतात. त्यामुळे मनात किती शोक असला तरी दाखवताना असं दाखवायचं की आता आम्ही तुम्हाला विसरून गेलो आहे, आता आमच्या मनात तुमच्याबद्दल काही भावना नाही, काही प्रेम नाही, काही नाही. जोपर्यंत तुम्ही होते तोपर्यंत सेवा केली ना आम्ही, आता तुम्ही तुमचा प्रवास करायचा. कारण त्यांनासुद्धा 86,000 योजनांचा प्रवास करायचा आहे. म्हणून श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतात की जास्त रडू नका. तुम्ही शोक केला तर त्यांनासुद्धा काय होतं? दुःख होतं. म्हणून या सगळ्या गोष्टी टाकून द्यायच्या बाहेर. असं दाखवायचं की आम्ही तुमचं सगळं साहित्य, म्हणजे तुम्ही झोपायची ती गादी, पांघरायचे ते पांघरून, तुमचे कपडे, तुमची चप्पल, हे सगळं आम्ही बाहेर टाकून दिलं. आणि त्यांना पुन्हा त्या गोष्टी नवीन स्वरूपात मिळाव्या, की काठी टेकून चालत असतील तर मग त्यांना चालताना मदत झाली पाहिजे. म्हणून काठीसुद्धा, मग ते जर काठी वापरत असेल तर काठीसुद्धा दान करायची. त्याच्यानंतर चप्पल दान करायचं, छत्री दान करायची, धेनू दान करायची. कारण सांगितलेलं आहे की मनुष्याने जीवनकाळामध्ये एकदा तरी धेनू म्हणजे गोदान करायला पाहिजे. पण मग आता पूर्वीच्या काळी पशुधन खूप होतं. जर माझ्याकडे 200-500 गायी आणि मला एक गाय दान करायची आहे तर मला काहीच दिक्कत नाही, मी आरामात दान करून टाकणार. पण मला एक गाय जर पैसे देऊन विकत आणून ते दान करायची आहे तर मला ते खूप मग फेरा पडेल ना, तो तेवढं शक्य नाही होत. मग काय करायचं? आजच्या काळाप्रमाणे जितकं शक्य आहे किंवा जेवढं गुरुजींनी लिहून दिलेलं असेल तेवढं जास्तीत जास्त आपण आपल्याकडनं दान करण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारे हे सगळं विधिविधान केल्यानंतर शय्यादान करायची आहे. शय्यादान म्हणजे काय? ते एक पलंग, गादी, उशी, चादर, बेडशीट अशा प्रकारे दान. मग दान म्हणजे असं नाही गुरुजी मग आम्ही दिलं, तुम्ही तुमचं घेऊन जा, तुम्ही तुमची व्यवस्था बघा आणि टेम्पो रिक्षा तुम्ही बोलवा. नाही, गुरुजींना सपत्नीक त्या ठिकाणी बसवायचं असतं त्या पलंगावर. त्यांचं पाद्यपूजन करायचं, त्यांना वंदन करायचं, त्यांना सांगायचं की आमच्या प्रेताच्या उद्देशाने, आमच्या पूर्वजांच्या उद्देशाने त्यांना सुख प्राप्त व्हावं किंवा त्यांना झोपण्यासाठी शय्यादान आम्ही करतोय. आणि तसं 2 जणांनी उचलायचं ते शय्या ती पलंगासहित
आणि घरापर्यंत त्यांना दोघांना लक्ष्मीनारायणाचं स्वरूप समजून घरापर्यंत पोहोचवून यायचं. त्याला म्हणतात शय्यादान. जेवढं आपल्याकडनं शक्य आहे, जिथपर्यंत आपण करू शकतो तिथपर्यंत परिपूर्ण स्वरूपात मनुष्याने करायचं. बाकी जिथपर्यंत जे आपण जिथे नाही करू शकत मनुष्य, तिथे श्रीकृष्ण शरणं मम, श्रीकृष्ण शरणं मम, श्रीकृष्ण शरणं मम, श्रीकृष्ण शरणं मम. प्रेताचा पेटघट सोन्याचं दान करायला सांगितलेलं आहे. होईल का शक्य आजच्या काळात कोणाला? नाही ना शक्य होणार. मग आपला तांब्याचा प्रेतघट दान करायचा. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत मनुष्याने करायचं. बाकी कोणी करतच नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलेलं हे आपल्या पितरांना आनंद देणारच ठरत असतं. मग याच्यानंतर श्रोतेहो सांगितलं गेलं की वृषोत्सर्ग करा म्हणे. आपल्या पूर्वजांच्या निमित्त कोणता विधी करा? वृषोत्सर्ग नावाचा विधी करा. कोणता करा? वृषोत्सर्ग. मग वृषोत्सर्गाचा विधी कसा करायचा बरं? तर वृष म्हणजे कोण? तर बैल. वृष म्हणजे कोण? बैल. त्याचा उत्सर्ग करायचा म्हणजे त्याला सोडून द्यायचं, पण त्याचा एक विधी आहे विशिष्ट प्रकारचा. तर वृषोत्सर्ग करताना रोगी, हीन अंगाचे म्हणजे बारके लुकडे बैल किंवा छोटे बछडे असे निवडायचे नाही किंवा असे चालत नाही. दष्टपुष्ट आणि उत्तम लक्षणांनी युक्त असा एक वृषभ आपल्या घरी आपण आणायचा. त्या ठिकाणी शेणामातीने गाय, वासरू, एक वृषभ सहकुटुंब सहपरिवार राहतील एवढी भूमी सारवायची. आणि ज्या ठिकाणी वृषोत्सर्ग होतोय म्हणजे गाय, वासरू आणि बैल झोपू शकेल, उभा राहू शकेल एवढी ती जागा, वृषोत्सर्गाची जमीन, वृषोत्सर्गाचा विधी करणाऱ्या ब्राह्मणांना पूर्वी दान करण्याची प्रथा होती. किंबहुना ती भूमीसुद्धा काय करायची? दान करायची. आणि वृषोत्सर्गाचा विधी आधी करायचा आणि शेवटी भूमिदान करायची. वृषोत्सर्गाचा विधी करण्यासाठी चांगला बैल निवडायचा. सद्गुणी उत्तम लक्षणांनी, कुठे शिंग तीक्ष्ण आहेत, कुठे शिंग मुडलेले नाही, कुठे दात तुटलेले नाही, कुठे खूर बरोबर नाही, असे बैल निवडायचे नाही. उत्तम लक्षणांनी युक्त बैल निवडायचा आणि त्या बैलाला आणून त्या गोठ्यामध्ये बांधायचं. सोबत त्याची वृषभपत्नी म्हणजे गाय त्या ठिकाणी बांधायची. आणि त्या दोघांपासून जन्माला आलेलं एक वासरू म्हणून एक वासरू त्या ठिकाणी बांधायचं. आणि पंचायतन देवतांचं पूजन करून यज्ञ हवन करून त्या गाईचं, वासराचं आणि वृषभाचं, वृषभ माता, वृषभ पिता, वृषभवतनी संपूर्ण त्यांचं विधिवत पूजन करायचं. ते पूजन केल्यानंतर त्या गाईवर, वासरावर, त्या वृषभावरती शंख, चक्र, गदा, पद्म आदी चिन्हांकित करायचं. आणि संकल्प करायचा की माझ्या पूर्वजांच्या मोक्षासाठी, माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी मी हा वृषभ जो आहे या वृषभाचं दान करून वृषोत्सर्गाचा विधी संपन्न करतोय. मग त्या वृषभाला नाना प्रकारच्या अलंकारांनी सजावट करून, सुशोभित करून, वंदन पूजन करून त्या वृषभाला प्रार्थना करायची की तुझ्या सुटकेने माझ्या सगळ्या पूर्वजांची नरकातनं सुटका होऊ दे, नरकातनं मुक्ती होऊ दे. हे वृषभा, तुझ्या वृषोत्सर्गाचं पुण्य माझ्या पूर्वजांना प्राप्त होऊ दे. मग श्रोतेहो, जो कोणी मनुष्य त्या वृषभाचा काम करण्यासाठी वापर करतो किंवा त्याला लोखंडाच्या काठीने मारतो किंवा लोखंडाच्या शस्त्राने मारतो, श्रीमन नारायण म्हणतात की तो कल्पांतापर्यंत नरकात राहतो. आपले स्वर्गाला गेलेले पूर्वजसुद्धा वृषोत्सर्गाची कामना करता की श्रीमन नारायणा, आमच्या घरामध्ये असा पुत्र जन्माला येऊ दे की जो वृषोत्सर्ग नावाचा विधी आमच्यासाठी करेल. तर श्रोते, या वृषोत्सर्गाचं खूप सारं महत्त्व आहे. मागच्या काळामध्ये आपण वृषोत्सर्ग कसा करतो बरं? तर जेव्हा दशरात्राचा विधी आपण करतो तेव्हा मातीचे गाय वासरू त्या ठिकाणी आपण बनवून ठेवतो आणि त्याचं पूजन करतो. मग काही ठिकाणी मातीचे गाय वासरू न बनवता कणकीच्या गोळ्यापासून म्हणजे पिठापासून गाय वासरू बनवलं जातं आणि त्या गाय वासरूचं पूजन केलं जातं. आणि त्या ठिकाणी गायीच्या चाऱ्यासाठी किंवा वृषोत्सर्गाचं फल प्राप्त होण्यासाठी 100-200 रुपये काहीतरी दक्षिणा आपण ठेवायची असते की जेणेकरून वृषोत्सर्गाचं फल आमच्या पूर्वजांना प्राप्त होईल किंवा वृषोत्सर्ग केल्याने आमचे पूर्वज स्वर्ग लोकाला प्राप्त होतील. आणि अशा प्रकारे हा वृषोत्सर्गाचा विधी करायचा असतो. तर श्रोते हो, इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर श्रोते हो, श्रीमन नारायण गरुजींना सांगताय मलिन षोडशी आणि उत्तर षोडशीचा विधी. मग मलिन षोडशी, उत्तर षोडशी हा काय विषय आहे बरं? तर बघा तुम्ही, आपण सुतकामध्ये गंधमुक्तापर्यंत किती पिंड आपण देतो? 16 पिंड आपण देतो. पहिले 6 आणि नंतरचे 10. तर याला म्हणता मलिन षोडशी.
काय म्हणतात याला मलिन षोडशी का म्हणतात तर हे सूतक कालामध्ये केलं गेलेलं पिंडदान आहे म्हणून याला म्हणतात मलिन षोडशी. आणि त्याच्यानंतर आपण दर महिन्याचा पित्तर जेवायला घालतो बरोबर. आणि मध्ये जर भाद्रपद आला आणि भरणी श्राद्ध आलं तर आपण भरणी श्राद्धसुद्धा करतो आणि तिथून पुढे त्यांचं वर्षश्राद्ध करतो. तर वर्षश्राद्धापर्यंतच्या सगळ्या विधीला म्हणतात उत्तर षोडशी. मग श्रोतेहो वर्षश्राद्ध करताना 48 पिंडांचं पिंडदान हे व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत 48 पिंडांचं पिंडदान होत नाही तोपर्यंत आपले जे पितर असतात म्हणजे आपले जे पूर्वज असतात म्हणजे जे गेलेले लोक आपले माता पिता असतात ते आपल्या पितरांच्या पंगतीमध्ये प्रविष्ट होत नाही. ते पितरांच्या पंक्तीत तेव्हाच समाविष्ट होतात तेव्हाच प्रविष्ट होतात जेव्हा 48 पिंडांचं श्राद्ध मनुष्य वर्षश्राद्धाच्या वेळेला 48 पिंडांचं पिंडदान करतो. याला एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी मृत्यूला प्राप्त झालो तर मी माझ्या वडिलांमध्ये समाविष्ट होईल, वडील त्यांच्या वडिलांमध्ये समाविष्ट होतील आणि त्यांचे वडील शिवांमध्ये समाविष्ट म्हणजे भगवान भोलेनाथांमध्ये समाविष्ट होतील. कारण प्रेतावरती अधिकार कोणाचा आहे तर भगवान भोलेनाथांचा आहे. आणि त्याच्यामुळे अशी ही साखळी लावून दिलेली असते. तर 48 पिंडांचं पिंडदान वर्षश्राद्धाच्या दिवशी करायलाच पाहिजे. उगाच कोणीतरी 3च पिंड देऊन दिले आणि कसं तरी करून दिलं असं नाही. आपण स्मरणात ठेवायचं नाही. गरुड पुराणामध्ये आम्ही ऐकलो होतो गुरुजी आम्हाला सांगितलेलं आहे 48 पिंड द्यायला सांगितलेले. अधिक महिना जर मध्ये येऊन गेला असेल त्या वर्षभरामध्ये तर 52 पिंडी करायची. कारण अधिक महिन्याचे पिंड वाढले तुमचे म्हणून किती 52 पिंडांचं श्राद्ध करायचं. नुसतं करायचं म्हणून असं नाही. ते व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्वीच्या काळी जसं करायचे तसं नाही. आजच्या काळात जसं होतं आहे तसं पण आजच्या काळाप्रमाणे तर ते प्रॉपर पाहिजे. आजच्या काळाप्रमाणे तर ते परफेक्ट पाहिजे ना. तर प्रॉपर किंवा परफेक्ट हे विधी सगळे व्हायला पाहिजेत म्हणजे त्याचं योग्य फल मनुष्याला प्राप्त होतं किंवा आपल्या पितरांना प्राप्त होतं. बघा जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत पितरांद्वारे दिलेली कोणतीही गोष्ट प्राप्त करत नाही, त्याला प्राप्त होत नाही. म्हणून पुत्राने योग्य विधी नियमानुसार सर्व श्राद्ध करावे. पितरांच्या पंगतीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी षोडशी श्राद्ध, मध्यम षोडशी, उत्तर षोडशी, वर्षश्राद्धापर्यंतचे विधी श्रद्धेने करावेत. हे श्रीमन्नारायणांनी गरुडजींना सांगितलं जे मी तुम्हाला आत्ताच सविस्तर सगळं सांगितलेलं होतं. तर श्रोते हो इथपर्यंत झालं की त्याच्यानंतर श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतायत की आपल्या कुळात कोणी सर्पदंशाने वारलं असेल तर माझ्या कुळाला लागलेला सर्पदंशाचा दोष निघून जावा. पुन्हा माझ्या कुळात कोणी सर्पदंशाने मृत्यूला प्राप्त होऊ नये याच्यासाठी त्या नागराजाची प्रार्थना करायची असते. आणि एक व्रत सांगतायत श्रीमन्नारायण गरुडजींना. ते व्रत आपण श्रवण करून तसं व्रत करायचं असतं. मग दर महिन्यातल्या पंचमीला म्हणजे एका महिन्यात 2 पंचम्या येतात, शुक्ल पक्षातली पंचमी आणि कृष्ण पक्षातली पंचमी. तर कणकीचा नाग बनवायचा म्हणजे असं लांबोळा बनवायचा बारीक लांबसा, बाजूला एका साईडला बारीक बारीक म्हणजे शेपटी आणि थोडं जाड आणि तोंडाचा भाग. मग त्यालाच वेटोळं बनवायचं गोल गोल आणि जाड भागाला त्याला फणीचा आकार देऊन द्यायचा. मग एक काजळाची डबी घ्यायची, डोळ्यांच्या जागेवर 2 टिक्के लावून द्यायचे. त्याच्यानंतर आजूबाजूला असे डिझाईनसारखे ते कसे नागावरती ठिपके असतात ना, ते शल्य असे बनलेले असतात ना, तसं ते टिक्के लावायचे. म्हणून ते काळेच लावायचे का तर नाही, त्या काळ्याच्या आजूबाजूला लाल टिक्के पण लावत जायचे. तर याच्याने तो नाग आहे ना परिपूर्ण स्वरूपात दिसतो आणि तात्पुरतं का होईना पण तो खरा नाग वाटतो. पण नाग कसला बनवायचा? कणकीचा बनवायचा बरं का. श्रीमन्नारायणांना पण गरुडाला श्रीमन्नारायणांनी पण सांगितलं आहे की खरोखर जो नाग असतो ना त्याच्यापासून मनुष्याने लांबच राहिलं पाहिजे. कारण त्याचं दुसरं नाव काळ आहे. तो कोण आहे? नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. म्हणून कणकीचा नाग त्याची पूजन करून त्याला दुधाचा नैवेद्य दाखवून तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा. आणि हे किती दिवस करायचं? दर महिन्यात 2दा वर्षश्राद्धापर्यंत करायचं. आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी संकल्प करून सोन्याचा किंवा चांदीचा अथवा तांब्याचा नाग हा ब्राह्मणाला दान करायचा. हा विधी केल्याने आपल्या कुळाला किंवा आपल्या घराला किंवा जो काही दोष लागलेला असतो कसला सर्पदंशाचा दोष तो निवारण होतो. म्हणजे पुन्हा कल्पांतापर्यंत आपल्या कुळात कोणाला सर्पदंशाने मृत्यू प्राप्त होत नाही. आणि नारायण नागबलीचा दोष निवारण होतो की जेणेकरून आपल्याला नारायण नागबलीचा दोष लागत नाही. म्हणून श्रोते हो अशा प्रकारे हा विधी करायला पाहिजे. आणि श्रोते हो याच ठिकाणी
गरुड पुराणामधील अध्याय 12वा सुद्धा परिपूर्ण झाला. अध्याय 13वा आपण आज बघून घेऊ. मग उद्या फक्त आपले अध्याय राहतील, ते म्हणजे 3 अध्याय राहतील. तर श्रीमंत नारायण गरुड सांग, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वस्त्रासहित स्नान करायला हवे. वस्त्रासहित म्हणजे सज्जल स्नान करायला हवे, म्हणजे लगेच शुद्धी होते. तर कोणाचं निधन झालं असेल, कोणाचा मृत्यू झाला असेल, तर घरातल्या लोकांनी शुद्ध होण्यासाठी वस्त्रासहित स्नान करायला पाहिजे, सज्जल स्नान करायला पाहिजे. अजून सोपी गोष्ट सांगू का तुम्हाला? ही गोष्ट खूप मोठी सांगितली, थोडी छोटी गोष्ट सांगतो की आपल्या घरावरनं कोणाची अंत्ययात्रा गेली तरी घरात जे लोक घरामध्ये आहेत त्यांनी अगोदर स्नान करायला पाहिजे. नंतर एखाद्या भांड्यामध्ये गोमित्र घ्यायचं, थोडंसं गंगाजल त्या गोमित्रात टाकायचं आणि आपल्या घराच्या आजूबाजूला थोडंसं बाहेर वगैरे सगळीकडे त्याचं सिंचन करायला सांगितलेलं आहे की त्या दोषातनं मनुष्याची निवृत्ती ही व्हायला पाहिजे, म्हणून त्याच्या शुद्धीसाठी सांगितलं गेलेलं आहे. आणि असे नियम पूर्वीच्या काळी पाळले जायचे असं म्हणायला काही हरकत नाही. आता आजच्या काळात तर आपल्याला नाही शक्य होत, पण पूर्वी इतके असे कठोर नियमसुद्धा पाळले जायचे की नुसतं अंत्ययात्रा गेली तरीसुद्धा स्नान वगैरे करायचे, गोमित्र शिंपून शुद्ध व्हायचे, एखाद्याला वाटी लावून आले तरी स्नान करायचे, किंवा कोणी सुटकी व्यक्तीकडे भेटायला गेलं तरी घरी गेल्यानंतर स्नान करायचे. घरात नाही बरं, बाहेर अंगणामध्ये स्नान करायचे पूर्वीचे लोक. काय त्याला पर्याय नाही, पण आता जे इथं लिहिलेलं आहे तिथं मला सांगणं भाग आहे ना, तर स्नान करावे. व्रत वैकल्य करणारा मंत्राने पवित्र आणि नृप यांना सूतक नसते. बघा, ज्याचा नियम आहे, व्रत आहे, म्हणजे आता समजा 5 दिवसांचा 7 दिवसांचा मोठा यज्ञ आहे आणि आपण त्या यज्ञामध्ये समाविष्ट झालेलो आहोत, तर त्या यज्ञामध्ये समाविष्ट होताना अगोदर यज्ञ चालू होण्याच्या 1 रात्र अगोदरच जे यज्ञामध्ये सहभागी झाले त्या सगळ्या जोडप्यांकडनं प्रायश्चित्त विधान केलं जातं आणि त्यांना दशविध स्नान घातलं जातं आणि संकल्प दिला जातो की कर्मसमाप्तीपर्यंतं सूतक वृद्धी आदि दोष निवृत्त्यर्थं नूतन यज्ञोपविधारण यज्ञ कंकण बंधनंच करिष्ये, असं म्हणून ते पाणी सोडलं जातं. मग त्यांना गळ्यामध्ये यज्ञोपवीत धारण करायला दिलं जातं, हाताला यज्ञ कंकण बांधलं जातं आणि संकल्प काय असतो की जोपर्यंत आमचा उद्यापासून सुरू होणारा यज्ञ संपत नाही तोपर्यंत आम्हाला सूतक आली किंवा वृद्धी आली तरी त्याचा दोष आम्हाला लागायला नको. मग ते यज्ञ कंकण तो दोष स्वतःवरती घेतं, ते यज्ञोपवीत तो दोष स्वतःवरती घेतं. आणि यज्ञ संपल्यानंतर जेव्हा आपण कंकण सोडतो, यज्ञोपवीताचा परित्याग करतो, तिथून पुढे आपल्याला सूतक आणि वृद्धी चालू होते. तिथपर्यंत सूतक आणि वृद्धी चालू होत नाही. तर श्रोते हो, अशा प्रकारे काय सांगितलं, कुठे चालू होतं व्रत. तर अशा प्रकारे ज्यांनी नियम केलेला आहे की 5 दिवस यज्ञ, 7 दिवस यज्ञ, 3 दिवसाचा यज्ञ, तर त्यांना सूतक जर पडलं आणि त्यांनी कंकण बंधन यज्ञोपवीत धारण संस्कार केलेला असेल गुरुजींच्या सांगण्यावरनं संकल्पित, तर त्यांना कर्मसमाप्तीपर्यंत सूतकाचा दोष लागत नाही. दुसरं सांगितलंय मंत्राने पवित्र, जे रोज गुरुमंत्राचा जप करतात, जे रोज रामनामाचा जप करतात, जे रोज गायत्री मंत्राचा जप करतात, असे जे मंत्राने पवित्र आहेत की ज्यांचं अनुसंधान कधीच टळलेलं नाही, जे नियमाचे पक्के आहेत, ते मंत्रांनी इतके पवित्र होऊन गेलेले असतात की त्यांना सूतकासारखा दोष अपवित्र करू शकत नाही. आणि तिसरं सांगितलं नृप म्हणजे राजा, तर राजावरती संपूर्ण प्रजेची जबाबदारी असते, पूर्ण राज्याची जबाबदारी असते. तोच जर 10 दिवस घरामध्ये बसला तर राज्याची घडी, राज्याची व्यवस्था, राज्याचा राज्यकारभार कोणी पाहायचा. म्हणून मंत्राने पवित्र, व्रतस्थ आणि नृप यांना सूतक नसते. जो अनाथ व्यक्तींच्या प्रेताचा अंत्यसंस्कार करतो त्याला कोणत्याही प्रकारची अशुद्धी राहत नाही. बघा, जो अनाथ लोकांच्या प्रेताचा अंत्यसंस्कार करतो त्याला कुठली अशुद्धी राहत नाही. ज्याप्रमाणे हजारो गायींमध्ये वासरू आपल्या मातेला शोधून घेतो, त्याचप्रमाणे कर्म हे कर्त्याला लाखो करोडो लोकांमध्ये सुद्धा बरोबर शोधून घेतं. भूमिदाना इतके कोणतेही श्रेष्ठ दान नाही, भूमिदानासारखे कोणतेही अन्य धन नाही. गाय आणि भूमिदानाने मनुष्याची अनेक पापे नष्ट होतात. म्हणून गोदान, भूमिदान
आपल्याकडनं झालं शक्य तर करायला पाहिजे. मुक्तीचे 4 प्रकार आहेत. कशा कशाने मुक्ती प्राप्त होते, त्या मुक्तीचे किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. 4 प्रकार असे आहेत की ज्याच्याने मनुष्याला डायरेक्ट मुक्ती प्राप्त होऊ शकते. तो जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. ते मुक्तीचे 4 प्रकार कोणते कोणते बरं श्रोते हो? तर आपण बघू 4 प्रकार कोणते कोणते. सगळ्यात पहिला प्रकार काय सांगितला आहे? ब्रह्मज्ञान. ज्या मनुष्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं तो मनुष्य या संसाराच्या भवसागरातनं मुक्त होऊन जातो. पण ब्रह्मज्ञान प्राप्त करणं इतकं सोपं नाही. मग दुसरं सांगितलंय गयेमध्ये श्राद्ध. ज्यांचं गया क्षेत्रावरती श्राद्ध केलं जातं, त्या गया श्राद्धावरती म्हणजे गया क्षेत्रावरती श्राद्ध केल्यामुळे ज्यांच्या निमित्ताने आपण श्राद्ध करतोय, ज्यांच्या नावाने आपण श्राद्ध करतोय, ते आपले पूर्वज मुक्त होऊन जातात. हा मुक्तीचा दुसरा सोपा प्रकार आपण बघितला. पहिला ब्रह्मज्ञान, दुसरा गया श्राद्ध, तिसरा गाईच्या गोठ्यामध्ये मृत्यू, गाईच्या गोठ्यामध्ये मृत्यू, आणि चौथं सांगितलंय कुरुक्षेत्रावरती मृत्यू. कुठे मृत्यू? कुरुक्षेत्रावर. मग विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध झालं होतं महाभारताचं युद्ध. महाभारताच्या युद्धासारखं युद्ध या भूतलावरती कधीच झालं नाही आणि कुठल्याच देशात म्हणजे कुठेच तसं युद्ध घडलं नाही. एवढं भयंकर युद्ध झालं होतं. मग श्रीमन नारायणांना माहिती होतं अर्जुनाकडचे लोक मेले काय, योद्धा मेले काय, आणि कौरवांकडचे मेले काय. यांचा उद्धार आपल्याला करायचा आहे. कारण हे पुन्हा मुक्त जर झाले नाही, हे पुन्हा जन्माला येतील. हे पुन्हा जन्माला आले तर हे पुन्हा महाभारत करतील. आणि आज आपण कृष्ण रूपाने स्वतः परमात्मा या भूतलावरती आहे, म्हणून ब्रह्मांडाचा विनाश होऊ दिला नाही. कारण किती वेळेला ब्रह्मास्त्र चाललं होतं की जे ब्रह्मांडाचा विनाश करायला सक्षम होतं. कर्ण आणि अर्जुन दोघांचं युद्ध चालू, दोघांनी एकमेकांवरती ब्रह्मास्त्र सोडून दिलं. प्रभूंनी त्या ब्रह्मास्त्राला नियंत्रणामध्ये घेतलं. उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यू वारतोय, अभिमन्यूला संपवायचं म्हणून त्या उत्तरेचा गर्भ नष्ट करण्यासाठी द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडून दिलं. प्रभूंनी त्या ब्रह्मास्त्रापासून सुद्धा पृथ्वीचं आणि अभिमन्यूचं रक्षण केलं. पण राजा परीक्षितीचं रक्षण केलं. राजा परीक्षिती अर्जुनाचा नातू म्हणजे अभिमन्यूचा मुलगा, त्याचं रक्षण केलं. तर प्रभूंनी विचार केला की हे पुन्हा पुन्हा झंझट नको, यांना मुक्त करून टाकायचं. म्हणून महाभारताचं युद्ध कुठे केलं गेलं? कुरुक्षेत्रावर. जेवढे मारले गेले तेवढे वैकुंठाला गेले, आणि जेवढे वाचले तेवढ्या सगळ्यांनी भगवंताच्या भक्तीपासून मुक्ती प्राप्त करून घेतली. आणि भगवंताने गीता सगळ्यांना सांगून ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलेलं होतं. त्यामुळे कुरुक्षेत्रावरती युद्धात जेवढे जेवढे होते, अगदी काग भुशुंडी वगैरे सगळे वैकुंठ मोक्ष लोकाला मुक्त झाले जीवन मृत्यूच्या चक्रातनं. तर मुक्तीचे 4 प्रकार आपण बघितले. तर श्रोते हो, गया श्राद्धाचं खूप महत्त्व आहे. संपूर्ण गया भगवंताने मनुष्यांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली आहे. संपूर्ण गया तीर्थस्वरूप आहे. संपूर्ण गया भगवान जनार्दनांचं हृदय आहे. म्हणून गया क्षेत्रावरती गेलं ना तर सगळ्यात पहिले तिथल्या संतांचं, महात्म्यांचं, ब्राह्मणांचं दर्शन करायचं, वंदन करायचं, पूजन करायचं. त्यांना काही ना काही दक्षिणा किंवा मिष्टान्न किंवा जे काही त्यांना हवं नको असेल त्या गोष्टींचं दान करायचं. याचं अपार पुण्य आहे श्रोते हो, याचं खूप पुण्य आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पिंडदान विधी वगैरे करायचे असतील तर विद्वान ब्राह्मणांकडनं तिथे पिंडदान विधी वगैरे करून घ्यायचे. पण सगळं झालं म्हणून चला घरी चला घरी असं करून घाई करायची नाही. 2 दिवस 3 दिवस थांबायचं. आणि आजूबाजूला खूप सारे छोटे मोठे भगवंताचे देवाचे मंदिरं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, त्या सगळ्यांचं दर्शन करायचं. याच्याने मनुष्याला अपार 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 अक्षय असं पुण्य प्राप्त होतं. आणि गया क्षेत्रावर गेल्यानंतर साध्या साध्या देवाच्या मंत्राचं तुम्ही नामजप केला तरी त्याचं पुण्य इथे जप करण्याच्या कोटी गुणा जास्त फल आहे. श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत, गृहे चौके पुन्हा प्रोक्ता गोष्टे शतगुणा स्मृता, अरे पुण्यारण्ये तथा तीर्थे सहस्रगुणमीच्छते. म्हणजे इथे एकदा राम राम म्हटलं तर 100 वेळेला 108 वेळेला रामनाम घेतल्याचं फल प्राप्त होईल. पण हेच 2 वेळेला राम राम गया क्षेत्रावर जाऊन जर बोललं सहस्रगुणमीच्छते, म्हणजे एक रामनाम आपल्याला हजारो वेळेला रामनाम म्हणण्याचं फल देऊन जाईल. 2 वेळेला राम 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 बोललेलं आपल्याला किती वेळेस राम राम बोलल्याचं फल काउंट करून घेईल आपल्याकडनं, तर
2000 वेळेला. म्हणून श्रीमन नारायण गुरुजींना काय सांगताय, ग्रहे चौके गुण प्रोक्ता गोष्टे शतगुणा श्रुता रे पुण्यारण्ये तथा तीर्थे सहस्र गुण मिच्छते. म्हणून कधी गेलंच तर आपण आपलं आत्मकल्याण त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे, किंवा त्या तीर्थक्षेत्राचा लाभ आपण उचलला पाहिजे, किंवा देवाने जी स्कीम दिलेली आहे त्या स्कीमचा आपण फायदा स्कीमच आहे ना, 2 वेळेस बोलले तर तुम्हाला एवढं मोठं पुण्य प्राप्त होणार, ती स्कीम आहे. या स्कीमचा मनुष्याने लाभ घेतला पाहिजे. पण समस्या एकच होते मनुष्याकडनं, काय, नथनी दिनी यारणे चिंतन वारंवार, ना कदियो करतार उसे दियो बिसराय. अशी तर मनुष्य दिवसभर बडबड करतो आणि कधीच कंटाळा वाटत नाही. आणि थोडंसं देवाचं नामसंकीर्तन करायचं म्हटलं की आपल्याला 1 मिनिटामध्ये लगेच कंटाळा यायला लागतो. एक घडी की आधी घडी आधी की पुण्याद, तुलसी चर्चा राम की हरे कोटी अपराध. तुलसी चर्चा राम की हरे कोटी अपराध. पण आपल्यासारख्या मनुष्यांकडनं तेवढं सुद्धा होत नाही. तर तीर्थक्षेत्रांवरती गेल्यानंतर अशा प्रकारे मनुष्याने भगवंताचा नामजप करायला पाहिजे, त्याचं अक्षय पुण्य मनुष्याला प्राप्त होतं. हां, चलती चक्की देख के दियो कबीरा रोय, 2 पाटन के बीच मेरे साबुत बचान कोई कबीरा, साबुत बचान कोई. त्यांचे मित्र सोबत होते. त्यांचे मित्र काय म्हणतायत, चलती चक्की चलने दे, पिस पिस आटा होय, खील माझी जो समाये, अरे बालन बाका होय कबीरा, बालन बाका होय. चलती चक्की